झाडे जगवा आणि झाडे वाचवा हा संदेश आपल्याला नेहमी दिला जातो, परंतु पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या 500 झाडांची वृक्षतोड करण्यात आलेली आहे। त्याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने काही कार्यकर्ते पुणे महानगरपालिकेच्या परिसरात आंदोलन करण्यासाठी बसलेले आहेत। आपण सर्व विषय जाणून घेऊया। नमस्कार, मी मोहिनी मोहिते, पुणे 24 तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। नेमकं काय समस्या आहे, कशासाठी तुम्ही आंदोलनासाठी बसलेला आहात? मॅडम, या झाड तोडणी प्रकरणात आपण हे आंदोलन करत आहोत आणि जे बिल्डर आहे त्या बिल्डरांना परमिशन देणं किंवा त्यांच्याकडून कोणतीही हमीपत्र न घेणं, अधिकारी त्यांचं साठवलोट होणं ही आमची मागणी आहे प्रमुख। आणि या मागणीमध्ये आम्ही हेच म्हणणार की ज्या अधिकाऱ्यांनी जे परवानगी यांना दिली त्यांच्यावर आयुक्त साहेबांनी कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे हीच आमची मागणी। तर आपल्यासोबत आहेत, नाव सांगा तुमचं, नेमकं काय आहे आणि कशासाठी हे आंदोलन सुरू आहे? उभं राहता येईल का आपल्याला? नमस्कार, मी रुपेश केसेकर, नागरिकांची वृक्ष संवर्धन समिती याचा समन्वयक। पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेळी वृक्ष कटिंग होत आहे, ती नियमानुसार होती का नाही याच्यावर देखरेख करण्याचं काम नागरिकांची वृक्ष संवर्धन समिती करते। पुणे शहरातल्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत मागच्या जानेवारी महिन्यानंतर कोलते पाटील डेव्हलपर्स आणि बजाज फिनसर्व या दोन अर्जदारांनी अर्ज केले होते त्यांच्या खाजगी जागेमधले झाडं तोडण्यासाठी। तर हे झाडं तोडण्यासाठी जी काही नियमानुसार प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये अर्ज आल्यानंतर सुनावणी होणे, सुनावणीनंतर वृक्ष अधिकारी त्यांचा निर्णय देऊन वृक्ष तोडणीला परवानगी देतात। ह्या प्रोसेसमध्ये जी काही झाडतोड होणार आहे ह्या झाडतोडीच्या अगेन्स्ट जी काही भरपाई वृक्ष लागवड करणं अपेक्षित असतं ती ह्या प्रोसेसमध्ये झालेली नाहीये। तर त्यावेळेस कदाचित उन्हाळा होता म्हणून त्यांनी वृक्ष लागवड केली नसेल, पण आम्ही पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड करू असं हमीपत्र देखील देणं गरजेचं असतं, जे वृक्ष अधिकाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी परवानगी देणं अपेक्षित आहे। पण या ठिकाणी ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये असं हमीपत्र मिळालंय असं सांगितलं गेलं वृक्ष अधिकाऱ्यांना आणि वृक्ष अधिकाऱ्यांनी त्यानंतर परवानगी दिली। तुमचं असं म्हणणं आहे की हमीपत्र दिलेलंच नाहीये? जेव्हा आता वृक्ष अधिकारी मागच्या महिन्यात चेंज झाले त्यानंतर जेव्हा या प्रकरणाबद्दल काही कार्यकर्त्यांनी पाहणी केली त्यामध्ये असं आढळलंय की ते हमीपत्र गहाळ झाले। मग नक्की संबंधितांनी हमीपत्र दिलं होतं का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। त्यामुळं आशिष भोसले यांनी जे आंदोलन केलं आहे, ही जी काही बेकायदेशीर वृक्षतोड आहे, खाजगी जागेमध्ये विकासन करण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नाही। खाजगी जागेमध्ये जर त्यांना अडचण होत असेल तर त्यांनी वृक्षतोड करायला आमची काही हरकत नाही। त्यांनी नियम पाळावेत, नियमानुसार वृक्ष लागवड करावी, जे झाडं जातात त्याची भरपाई करावी आणि वृक्षतोड करावी। पण हे करताना जर यामध्ये कुठे काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर अशा गोष्टींना पाठीशी घालण्याचं काम नागरिकांची वृक्ष संवर्धन समिती कदापि करणार नाही। त्यामुळं आशिष भोसले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आणि या गोष्टींचा सखोल अभ्यास व्हावा, तपास व्हावा। यामध्ये जर कोणी काही चुकीच्या गोष्टी केलेल्या असतील तर त्यांच्यावर नियमानुसार योग्य ते शासन व्हावं आणि संबंधित अर्जदाराकडून जी काही भरपाई वृक्ष लागवड आहे ती करून घेण्यात यावी। नाव सांगा आणि काय तुमच्या प्रमुख मागण्या? मी नागरिकांची वृक्ष संवर्धन समितीचा समन्वयक समीर निकम। या सगळ्या प्रकरणामध्ये पाहिलं तर यात जे काय बांधकाम व्यावसायिकांकडून जे हे प्रतिज्ञापत्र घेतलं जातं ते प्रतिज्ञापत्र यात दिलं गेलं, परंतु त्याबद्दलचा जो घोटाळा झालाय ते नंतरच्या काळात दिसत नाहीये। तर याहून एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। वाढतं पुणे आहे, नेहमी मुख्यमंत्री महोदय म्हणतात, सगळे सभासद म्हणतात की पुण्याचा विस्तार वाढतोय, पुण्याचा विकास होतोय आणि पुणे विकसित होत असताना अशा पद्धतीचे बांधकाम व्यावसायिकांच्या जर प्रतिज्ञापत्र घाळ होत असतील तर पूर्ण एकंदरीत शहरातील वृक्ष संपदा धोक्यात आल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि आता इथून पुढच्या काळात प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाच्या आलेल्या अर्जावर प्रतिज्ञापत्र आहे का नाही यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। त्याचबरोबर इथं अधिकारी कुठेतरी मोठी आर्थिक त्यांची देवाणघेवाण होत असल्याचा आमचा नागरिकांची वृक्ष संवर्धन समितीचा मोठा त्यांच्यावर आरोप आहे आणि हा सिद्ध होण्यासाठी किंवा हा त्यांनी दाखवून देण्यासाठी की त्यातले ते नाही आहेत तर यासाठी त्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे। तुम्हाला काय वाटतं की हमीपत्र झालेलंच नसेल का पैसे देऊन हे प्रकरण पुढे केले? जर झालं असं आता ते देवालाच माहिती आणि त्या दुसऱ्या अधिकाऱ्याला, जर झालं असेल
तर गेलं कुठं हे शोधणं गरजेचं आहे. आणि जर गेलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर, जो संबंधित अधिकारी ही फाईल जमा करतो, जे प्रकरण जमा करतो, ज्यांच्या त्याच्यावर सहाय्य आहे हे त्याचे जबाबदार राहतात. यांच्यावर तात्काळ कारवाई होणार. महानगरपालिकेच्या आयुक्तांशी तुमचं झालं का बोलणे? नाही, त्यांनी अजून वेळ दिलेली नाहीये. तर वेळ आता देतील तेव्हा जाऊ. आमचे आशिष भोसले आहेत, यांनी या ठिकाणी आंदोलनाचं हे केलंय. आम्ही नागरिकांच्या वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने त्यांना पाठिंबा देऊन आम्हीही थांबलोय. आयुक्त महोदय, आता हेच पाहायचंय की त्यांना वेळ आहे का नाही. महापौरांनी तर त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केली की शहरातली झाडं ही पर्यावरण प्रेमींमुळे पडतायत. आज पर्यावरण प्रेमी इथे एक जाब विचारण्यासाठी आलेत अधिकाऱ्यांच्या विरोधात. आता कधी ते वेळ देतील त्यासाठी आम्ही वाट पाहत आहोत. घोरपडे साहेबांशी बोलणं झालं का तुमचे उद्यान विभागात? साहेबांसंगती माझं बोलणं झालं मॅडम. बोलणं झाल्याच्या बाद ते अंग झटकून माडिकांवरती ते ढकलतात. माडिकांना विचारलं, माडिक म्हणतात की ह्याच्या अगोदरचे जे अधिकारी त्यांच्यावरती ढकलतात. मग आम्ही प्रश्न विचारायचे कुणाला मॅडम? हे करत असताना आता आम्ही त्यांना रीत का आज तारीख किती आहे मॅडम? 6. आपण हे पत्र बघा 16 तारखेला दिलं, 16/7/2026. तेव्हा दुसरं पत्र दिलेलं आहे हे 30 तारखेला, 30 जुलै. मॅडम वारंवार आम्ही यांच्यासाठी पत्र व्यवहार करतोय, तरी यांच्याकडून अजूनपर्यंत कोणताही खुलासा आमच्यापाशी येत नाही. का देत नाही? मग ह्याच्यामध्ये आम्हाला शंका उपस्थित होती की बिल्डर असतील किंवा अधिकारी असतील, यांच्यात काय तर साठं लोट आहे का? तुमची पुढची भूमिका काय असणार? आता आमची ही भूमिका आहे, जर आपण अधिकाऱ्यांवरती आयुक्त साहेबांना आम्ही पत्रव्यवहार केलेले, आयुक्त साहेबांनी यांची चौकशी करावं आणि यांच्यावरती गुन्हे नोंद करावे, ही आमची मागणी आता प्रमुख, आणि निलंबित करावी. तुम्ही बोलणार आहात? नाव सांगा तुमचं. नमस्कार, मी अक्षय गायकवाड, एक वृक्षप्रेमी म्हणून या ठिकाणी भूमिका मांडतोय. जी 500 झाडं तोडण्यासाठी जी बिल्डरला जी परमिशन देण्यात आली, तर ती परमिशन जे अधिकारी आहे त्या अधिकारी लोक त्या फील्डवरती जाऊन त्यांनी पाहणी केली का खरंच ती झाडं तोडण्यात यावी, किंवा त्याचा काय किती जागेवरती तोडलं तर त्याचा काय फायदा होणार आहे किंवा ते नुकसानदायक आहे का. तर कुठल्याही पद्धतीची कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी जाऊन फील्डवर जाऊन पाहणी न करता अशाच वर्षावर पद्धतीने त्यांना सही करून मान्यता दिली. परंतु ती मान्यता देत असताना त्यांच्या काय अटी असतात, त्या कुठल्याही अटीची पूर्तता त्यांनी केलेली नाही. त्यामुळं आमची एवढीच विनंती आहे की या सर्व गोष्टीची तपासणी करून किंवा अधिकाऱ्यांनी चौकशी करून जर यामध्ये जर काही चुकीचं घडलं असेल तर त्या अधिकाऱ्यांवरती त्वरित कारवाई करावी, एवढीच आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. कोण बोलणार आहे अजून? हे जे आशिष भाऊ भोसले पुणे शहराचे युवा उपाध्यक्ष आहेत आमचे, त्यांनी वृक्ष तोडी जसे आकाश भाऊ आहेत, यांनी जो निवेदन वगैरे दिले आयुक्तांना वगैरे, त्या संदर्भात कारवाई व्हावी एवढीच आमची इच्छा आहे. नाहीतर ह्याच्यापेक्षा अजून तीव्र आम्ही आंदोलन उभारणार आरपीआयच्या वतीने. धन्यवाद. तर आता जे आरपीआयचे जे बाहेर जे आंदोलन करतात ते महानगरपालिकेच्या परिसरामध्ये, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? याच्यावर असं म्हणणं आहे माझं की आपण ज्यावेळेस जाहीर प्रकटन देतो त्याच्यामध्ये नागरिकांसाठी आपण आक्षेप घेण्याकरता कालावधी दिलेला असतो. सदर कालावधीमध्ये त्यांनी आक्षेप घेणं अपेक्षित होतं. कालही आमची म्हणजे जे आता आंदोलनाला बसलेले आहेत, म्हणजे मला वाटतं आलोक भिंगारदिवे वगैरे असतील त्यांचं आणि साधारणतः 5:30च्या दरम्यान दिवटे साहेब आमच्या सगळ्यांची एकदा चर्चा झालेली आहे. दिवटे साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे आम्ही महापालिका सहाय्यक डोडी पाटील क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडून पूर्ण अहवाल मागून घेतो आणि त्याच्यावर कारवाई करतो. बरं, मला एक विचारायचं होतं, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी हमीपत्र तुम्हाला मागितलं होतं, पण ते हमीपत्र आपल्याकडून गहाळ झाले असा आरोप त्यांनी केला. माननीय अतिरिक्त आयुक्तांनी त्याच्यावर पूर्ण अहवाल सादर करायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या बाबी सगळ्या निष्पन्न होतील. तर तुम्ही जे आता म्हटलेलं आहे आक्षेप करताना वेळ दिला जातो आक्षेप घ्यायला, त्या प्रकरणामध्ये 100 आक्षेप करते होते, तर त्यांचे एकाचही आक्षेप कुणाचं ग्राह्य धरलेलं नाही, ते कसं काय? ती आता ते महापालिका सहाय्यक आयुक्तांनी त्यावेळेस काय कारवाई केली त्याचं मला नाही उत्तर देता येणार. अच्छा. सर, तुम्ही म्हटले की सहाय्यक आयुक्तांकडून ती सही झालेली आहे, बरोबर ना? तुमच्याकडे पण आले, मग त्या गोष्टींचं तुम्ही पाठपुरावा म्हणजे बघितलं नाही का ती व्यवस्थित? माझ्याकडे कशासाठी आले? त्याच गोष्टीसाठी आले. कशासाठी? मी मला ते व्यवस्थित सांगा ना. तुमचं काय आहे बघा, त्यांनी जे आता आंदोलनाला बसलेले आहेत तिथे ते बॅनर पण लावलेले आहे आणि त्यांनी बोलताना सुद्धा सांगितलंय की घोरपडे सरांची सही आहे त्याच्यावर आणि तुमच्याकडून ती मान्यता मिळालेली आहे. हे बघा, महापालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरणाचं एखादं जाहीर प्रकटन द्यायचं झालं तर ते पूर्वी मी देत होतो, साधारणतः माझ्या मते मार्च पर्यंत. आता त्याच्यामध्ये ते जाहीर प्रकटन मी दिले का कोण दिले मला आता ती खात्री करावं लागेल.
त्याच्यानंतर जाहीर प्रकटनं हे ते त्या क्षेत्रीय कार्यालयातले वृक्ष अधिकारी देतात. जे त्यांनी महापालिका त्यांनी आयुक्त- असा आरोप केल्यामुळे ना सर, त्याच्यामुळे कसं आहे, बातमी एका बाजूने लागत नाही सर. उद्या तुम्हीच म्हणणार की तुम्ही आलात मॅडम, तुम्ही कशी काय लावली, तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे होतं. तुमची नाही, बाजू अपेक्षित आहे ना सर घेणं. प्रत्येकाला त्यांनी आरोप केलाय की तुम्ही देवाणघेवाण करून ह्या गोष्टी सेटलमेंट केली आहे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांना त्यांची मतं मांडायला, त्यामुळे त्यांनी त्यांचं हे केलेलं असतं. तर ठीक आहे, जाहीर प्रकटन झालं, आक्षेपकर्ते झालं, सगळं झालं, पण ती म्हणजे फाईलच अर्धवट असताना आपण प्रकरण मंजूर कसं काय झाले? म्हणजे ज्यावेळेस पत्र नाही, ज्यावेळेस क्षेत्रीय कार्यालयाकडून याचा परिपूर्ण अहवाल येतो त्याच्यानंतरच फाईल पुढे पाठवली जाते. त्यांच्याकडून परिपूर्ण अहवाल आलेला असेल त्या केसमध्ये, कारण त्याच अनुषंगाने मग अतिरिक्त आयुक्तांनी पूर्ण हेच मागितलेलं आहे, त्यांच्याकडून अहवालच मागितलेला आहे. तर परिपूर्ण त्याच्यामध्ये निष्पन्न होणार आहे सगळ्या गोष्टी. तर परिपूर्ण अहवाल आलाय म्हणताय, पण त्याच वृक्ष अधिकाऱ्यांनी मिस्त्रींना नोटीस दिलेली आहे की तुम्ही नोटीस ह्या नंतर दिलेल्या हमी आहेत. पत्रातलं तुम्ही कुठं फाईल मधून गहाळ केलं नाही नाही, ह्या नोटिसा वगैरे सगळ्या नंतर दिलेल्या आहेत. त्याच्या आधीची ती मान्यता आहे साहेबांची. पण सर ते हमीपत्र गहाळ कसं काय झालं, म्हणजे त्यावर काय सांगा? नाही, आता ही फाईलची कस्टडी ही त्या त्या क्षेत्रीय कार्यालयात असते, ओके तर त्याचं उत्तर तेच सांगू शकतो. सर, आता तेच उत्तर सांगतील असं म्हणून तुम्ही पळवाट काढताय का सर? नाही नाही, आज फाईल माझ्या ताब्यात असती तर मी उत्तर दिलं असतं. आज फाईल त्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्या फाईलचं उत्तर मी कसं देऊ शकतो? आता आम्ही तुमच्याकडे आलोय म्हटलं, तुम्हाला हा विषय आधीच माहिती. नाही नाही, तुम्ही अचानक आलेला आहेत माझ्याकडे, अचानक आले तुम्ही. आताही ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात गेलं तिथं, आताही तुम्ही फोन केला, अभिलेख तुम्हाला पाहायला मिळेल तिथंही. तर एकंदरीत या प्रकरणावर काय काय कारवाई, कुठल्या स्वरूपाची? माननीय अतिरिक्त आयुक्तांनी याचे अहवाल मागितले आणि त्यांच्या स्तरावर ती कारवाई होईल. थँक्यू.